नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव आणि आजची तारीख आहे 18/5/2026. तर मित्रांनो, कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव आहे आणि आपला शेतकरी कांद्याच्या कशा परिस्थितीतून जातोय हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर संतप्त शेतकरी कसे आंदोलन करतायत, आंदोलन तर नाही पण स्वतःच्या जीवाचा कसा संताप करून घेतायत ते आपण मागील काही व्हिडिओमध्ये बघितलंय. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कसा बाजारभाव आहे, किती आवक आहे आणि शेतकऱ्याला काय दिलासा मिळू शकतो यावर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 6,464 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 3,050 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 275 रुपये, जास्तीत जास्त भाव 750 रुपये आणि सर्वसाधारण भाव 512 रुपये. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 500 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 15,320 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. विटा या बाजार समितीमध्ये 20 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 393 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. कराड या बाजार समितीमध्ये 2,049 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी हलवा या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये. गेवराई या बाजार समितीमध्ये 506 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 850 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 378 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 4,732 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 8,932 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 11 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 7 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये. पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 535 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. वाई या बाजार समितीमध्ये 120 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 126 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 12 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,530 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,030 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,780 रुपये. बारामती जाळोची या बाजार समितीमध्ये 423 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 942 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,173 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 4,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 4,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,611 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. त्याचबरोबर मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 10,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,111 रुपये आणि सर्वसाधारण भाव 675 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 597 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती.
कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1131 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 2000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1275 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 40,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2667 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 3615 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. कडा या बाजार समितीमध्ये 18,100 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. त्याचबरोबर उन्हाळी देवळा या बाजार समितीमध्ये 6,700 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जे बाजारभाव कांद्याचे बघितलेले आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.